अरे हे काय लिहिलंय जित्या? जामकर साहेबांना न्याय मिळाला पाहिजे. ए तुझा थोबाडच चिचिन बघ. येडा बेडा झाला का होपला का? हा काय लिहिलंय ते? ए त्याला शहाणपणा सांगतोय तू काय लिहिलंय पाटीवर? पाठीवर कुठं काय लिहिलं? ए काय लिहिलंय बघ? पाठीवर म्हणजे हिथं पाठीवर नाही, त्या पाठीवर काय विचारता येते? बरोबरच लिहिलंय की गोपाळनं राजीनामा दिलाच पाहिजे. अरे काय राव तुम्हाला एवढं साधं सोपं सरळ सांगितलेलं कळत नाही. मी काय सांगितलं होतं, गोपाळनी राजीनामा दिला पाहिजे आणि जामकराला न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही तरी सरळ बोला की राव. साधं गणित आहे. गोपाळला न्याय मिळालाच पाहिजे आणि जामकरचा राजीनामा झालाच पाहिजे. ते जरा लिहिताना वाईस घेतली होती ना, म्हणून चुकलं. दारू पायी सगळे वाया गेलाय तुम्ही आणि त्यामुळे तुम्हाला कोणी पोरगी देत नाही. आप्पा, ओ आप्पा, आओ बाहेर या की आप्पा. काय इथं कशाला आला? त्या असं काय बोलताय आप्पा? आपल्या गोपाळला सोडवायचं नाही का? हा पा, तुम्ही आणि वाड्यातली माणसं आमच्या संकट असला का नाही, मग पोलिसांवर जरा दबाव येईल. कुणी येऊ दे नाही तर नको येऊ दे, मी हाय तुमच्या सोबत. मी येते. आप्पा आप्पा, हो सगळा गाव गोपाळच्या पाठीशी आहे. हा? आणि हे असं तुमचं बरं दिसतं का? बघा बरं. ए तुम्ही शहाणा असाल ना तर जावं आपलं, कशाला हाताने मारान ओढून घेताय रे? ए नरवाजे, गोपाळ आमचा देव माणूस आहे. ए देव माणूस कोण म्हणला रे? ये इकडे इकडे ये. जाऊ मुडदा बसवला तुझ्या किरडीचं मोडला बांबू लवकर. हा कोण नाही येणार आमच्यातलं त्याला सोडवायला. जावा निघा. अरे वा रे गावकरण, वा वा, लय मोठ्या एकीच्या बाता मारताय. वा, अरे माझी लेक सापडावी म्हणून कुणी मोर्चा काढला नाही. एका खुण्याला सोडवण्यासाठी मोर्चा काढायचा चाललाय वय? खुनी? अरे पक्या मामा काय बोलायला लागलायस तू? हा, अरे आपली माधुरी कुठे गेली, का गेली, ही कुणाला तर माहित आहे का? नाही तुला तर माहित आहे का? हा नाही ना? हा मग तू कुठल्या हिशोबाने त्या गोपाळवर आमच्या संशय घेतोस रे? काय पुरावा आहे तुझ्याकडे? एक नंबरचा नालायक माणूस हाय. त्यानंच माझ्या माधुरीचं काहीतरी केलं असणार आहे. अरे तुम्ही समधी माझ्या विरुद्ध केला तरी पण मी त्याच्या विरुद्ध कायम उभा राहणार. त्याच्याकडनं माझ्या माधुरीचं काय झालं हे काढून घेणार, म्या काढून घेणारच. जर खरंच गोपाळनंच माधुरीला मारला असेल तर तिची बॉडी लपवायला मी पण मदत केली हे पण तो सांगेल. मग तर मी पण अडकीन. सगळं गाव शान घालून माझ्या तोंडात. हे नाही झालं पाहिजे. त्यापेक्षा त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केला तर मी वाचेन.